सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। दुर्घटनेमध्ये आज 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिलांसह लहान मुलांचाही समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरची ही दुर्घटना। खासदार गैरहजर तर 4 खासदार अप्रत्यक्ष आज ऑनलाईन उपस्थित। राऊतांचा दावा वाघचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित। आम्ही सारे वाघच असं म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा तर लवकरच आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचंही उत्तर। संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातनं पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही। राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। कर्जमाफीच्या जाचक-अटींविरोधात रोहित पवार आक्रमक। महाजनांची भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका। रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी। मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा तर पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस। रोहित पवारांचं आंदोलन कारखानदारांसाठीच। सरसकट कर्जमुक्तीचा फायदा केवळ कारखानदारांनाच होणार। रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची टीका। व्हिडिओ व्हायरल। नेत्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, संदीपान भुमरे, खोतकर आणि सत्तार या बैठकीला उपस्थित। मुंबईमध्ये जैन धर्मीयांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला। घाटकोपर दादरनंतर आता गिरगावातही पांढऱ्या पट्टीचा वाद। संतप्त मनसैनिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका। पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण करणाऱ्यांना मतं मिळत नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला। मुंबईमध्ये जैन आणि मराठींमधला सगळा वाद लावण्यामागे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पद्मसागर कारणीभूत। मुनी निलेश चंद्र यांचा धक्कादायक आरोप। पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल। रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा। पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट। तर गस्त वाढवण्याच्याही सूचना। टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांचा एनडीएला पाठिंबा। बंडखोर खासदारांकडून नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टीमध्ये जाण्याची घोषणा। दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीनंतर खासदार काकोली घोष यांची ही माहिती। स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम। महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचाही आरोप।